नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. आज पेंट सेक्टरचाच गोंधळ होता आणि एका माणसाभोवती मार्केट फिरलं. आजचं जे मार्केट होतं ते खरंच ट्रेडिंग करण्यासाठी, इंट्राडेसाठी कठीण होतं. पण शिकण्यासाठी काय काय कसं मार्केटमध्ये घडतं हे समजण्यासाठी चांगलं मार्केट होतं. बिर्ला ओपसमध्ये जे CEO होते रक्षित हरगावे यांनी बिर्ला ओपसमधून राजीनामा दिला आणि त्यांनी ब्रिटानिया जॉईन केलं. ब्रिटानियाचा रिझल्टही चांगला होता. म्हणजे आता इथे 2 कंपन्या आल्या, ग्रासिम आली, ब्रिटानिया आली. आता याच्यामध्ये एशियन पेंटची स्पर्धा करणारी कंपनी ग्रासिम किंवा बिर्ला ओपस त्यांचं पेंट. आता बिर्ला ओपसमधून रक्षित हरगावे हे राजीनामा देऊन गेले. त्यांची जवळजवळ आता बरीच 10,000 कोटी इन्व्हेस्ट करणार होते. त्याच्यातले जवळजवळ 80-85% इन्व्हेस्टमेंट झालेली आहे त्यांची. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळं केल्यानंतर ऐन वेळेला CEO राजीनामा देऊन जाणं हे कंपनीच्या दृष्टीने चांगलं नव्हे. तर त्याचा एशियन पेंटवर चांगला परिणाम आणि ग्रासिमवर तेवढा चांगला परिणाम होणार नाही, निगेटिव्ह इफेक्ट होईल. त्यामुळे आज एशियन पेंटचा शेअर वाढला. म्हणजे जेव्हा बिर्ला 10,000 कोटी रुपये गुंतवत आहेत, बिर्ला ओपस पेंट येत आहे, त्यावेळेला नवीन स्पर्धा सुरू होईल म्हणून एशियन पेंटचा शेअर पडला होता आणि तोच शेअर आज वाढला. 2600 रुपयाच्या पुढे बरेच दिवसांनी गेला. म्हणजेच आपल्या स्पर्धकावर जे संकट येतं त्याचा फायदा दुसऱ्या कंपनीला मिळत असतो. हे आपण या उदाहरणावरून समजून घेतो. इंडिगोच्या बाबतीत काय झालं, रिझल्ट काही फारसा चांगला नाही, पण त्यांना फॉरेक्स लॉस झालेला आहे. जो लॉस दिसतोय तो फॉरेक्स लॉस आहे. त्यांनी सांगितलं फॉरेक्स लॉस असाच पुढे चालू राहील मॅनेजमेंटली आणि मेंटेनन्स चार्जेस वाढले, रुपया घसरतो आहे म्हणून आम्हाला लॉस झाला आहे असं इंडिगोने सांगितलं. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजमेंटची मुलाखत ऐकायला मिळाली. त्यांनी सांगितलं नेट इंटरेस्ट मार्जिनमध्ये आमच्या सुधारणा झाली आहे आणि हे मार्जिन पुढच्या क्वार्टरलाही वाढेल. कासामध्ये सुधारणा झाली आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये लोन ग्रोथ चांगली आहे आणि GSTचा दर जो कमी केला त्याचा आम्हाला फायदा मिळाला असं स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितलं. आणि SBI फंड मॅनेजमेंटचा IPO आणण्यासाठी परवानगी मिळाली आणि त्याच्यामध्ये SBI त्यांचा स्टेक विकू शकेल. आणखीन बिर्ला ग्रुपच्या बाबतीत बातमी अशी होती की नोव्हालिसच्या एका युनिटमध्ये पूर्वी आग लागली होती. त्याचा परिणाम त्यांच्या रेव्हेन्यूवर, प्रॉफिटवर झाला. टॅरिफचा परिणाम झाला. ते JLRचे सप्लायर आहेत, त्यामुळे JLRमध्ये जे काही होईल त्याचा परिणाम नोव्हालिसवर होतो आणि पर्यायाने हिंदाल्कोवर सुद्धा. पण नोव्हालिससाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. तर हे खड्डा भरून निघण्याच्या ऐवजी आणखीन खड्ड्यात पैसे जात आहेत का, काय काय होत आहे
हे मात्र बघण्यासारखी गोष्ट आहे. तर ही सातत्याने $750 बिलियन गुंतवणूक करतायत. म्हणजे ग्रासिम किंवा हिंदाल्को, नोव्हालिस म्हणजेच बिर्ला ग्रुप, तर यांच्यासाठी सगळीकडून संकट येत आहेत आणि ती निस्तरण्यामध्ये त्यांचे फंड्स जात आहेत असं दिसत आहे. आणखी टेक्निकलच्या दृष्टीने बघायचं झालं तर सेम पॅटर्न सेम आहे, पण एका जागी ब्रेकआउट आणि एका जागी ब्रेकडाऊन दिसत आहे. तर त्याचा विरोधी परिणाम आपल्याला दिसतो. तर बजाज ऑटो आणि मॅक्स फायनान्शियल, तर बजाज ऑटोचा ट्रँगल ब्रेकडाऊन आणि मॅक्स फायनान्शियलमध्ये ट्रँगल ब्रेकआउट दिसतोय. म्हणजे तुम्ही असा अभ्यास करू शकता की ट्रँगल पॅटर्न घ्यायचा आणि कुठे कोणकोणत्या कंपन्यांच्या शेअरमध्ये ब्रेकआउट झाला आहे आणि कुठे ब्रेकडाऊन झाला आहे असा तुम्हाला अभ्यास करता येतो. महिंद्रा अँड महिंद्रानी RBLमध्ये गुंतवणूक केली, 10% हिस्सेदारी घेतली होती. ती महिंद्रा फायनान्सच्या मार्फत ही हिस्सेदारी घेतली. तेव्हा होरा असा होता की आपल्याला काही दिवसांनी RBL बँक घेता येईल, महिंद्रा फायनान्स त्याच्यामध्ये मर्ज करता येईल आणि एक मोठी बँक होईल. म्हणजे आत्ता महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स ही NBFC आहे. तर NBFCना बँकांचे सगळे फायदे मिळू शकत नाहीत. त्यांना बँकांसारखं डिपॉझिट कलेक्ट करता येत नाही. तर ती RBL बँकेत गेल्यानंतर डिपॉझिट पण कलेक्शन करता येईल असा एक होरा होता, पण तो होरा पूर्ण झाला नाही. RBL बँकेत गुंतवणूक 10% शेअर घेण्यामागचा दृष्टिकोन साध्य झाला नाही. म्हणून महिंद्रा अँड महिंद्रानी आज हिस्सा 3.5% हिस्सा RBL बँकेतला विकला. सकाळी पहिलाच तो हिस्सा विकला गेला. म्हणजे त्यांनी हिस्सा फायद्यातच विकला, पण जे व्हिजन होतं ते पूर्ण झालं नाही. म्हणजेच मार्केटमध्ये काय होतं आहे, आणखीन एक गोष्ट घडली. संबंध नसतानाही आज शेअर पडत गेले. म्हणजे ब्लू स्टारनी त्यांचा आउटलुक, गायडन्स सगळं कमी केलं आणि मार्केटने काय पकडलं, ब्लू स्टारनी कमी केलं. म्हणजेच त्याच्यासारख्याच ज्या कंपन्या आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर मॅन्युफॅक्चर करणाऱ्या किंवा AC वाल्या कंपन्या, तर अशा कंपन्यांचे शेअर आज पडत गेले. म्हणजे केन्सचा शेअर पडला, व्होल्टासचा शेअर पडला, सिम्फनीचा शेअर तर रिझल्टमुळे पडला. तर हे जे शेअर आहेत ते ब्लू स्टारच्या गायडन्समुळे किंवा आउटलुकमुळे पडले. त्यांनी ग्रोथ गायडन्सही कमी केला आणि आउटलुक. म्हणजेच मार्केटमध्ये काय काय होतं आहे आणि काय काय नाही होत आहे याचा विचार करताना आपण काय बघायला पाहिजे, आपलं मन, आपली बुद्धी आणि मार्केटमध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना आणि त्या घटनांचा होणारा परिणाम, या सगळ्याचं वादळ म्हणजे शेअर मार्केट आहे का? बघा तुम्ही व्याख्या करून. कारण खूप वेळेला तुम्हाला समजत नाही की रिझल्ट चांगला आला आहे, शेअर का पडतोय, रिझल्ट वाईट आला आहे, शेअर का वाढतोय. तर मॅनेजमेंट जो पुढचा आउटलुक देते त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. कारण रिझल्ट
हा भूतकाळ आहे. पुढे काय घडेल याच्या प्रश्नांना जी मॅनेजमेंट उत्तरं देते तो भविष्यकाळ आहे. आणि नेहमी गुंतवणूक ही भविष्यकाळासाठी केली जाते, भूतकाळासाठी नव्हे. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की तुमचं मन एक गोष्ट सांगत असतं, शेअर वाढेल. बुद्धी एक गोष्ट सांगत असते, नाही आज मार्केटमध्ये पडताय, शेअर वाढणार नाही. त्याच वेळेला मार्केटमध्ये अनेक घटना घडतात आणि मग मार्केट जोरदार पडू लागतं. कधी कधी एक्सपायरी असते म्हणून मार्केट अनावश्यक वाढतं सुद्धा. म्हणजेच मी मगाशी म्हटलंच तसं, मन, बुद्धी, घडणाऱ्या घटना, व्यवस्थापनात होणारे बदल आणि मार्केटचा एकंदर कल, या सगळ्या गोष्टींमध्ये जे घोंगावतं ते घोंगावणारं वादळ म्हणजेच शेअर मार्केट आहे असा निष्कर्ष निघू शकतो. बघूया असंच काही तुम्हाला उद्या अभ्यास करता येण्यासारखं सांगता आलं तर. नमस्ते.